नमस्कार, मैं दीपिका सिंह एनजीपी लाइव न्यूज़ में आप सबका स्वागत करती हूँ। चलिए अब नज़र डालते हैं आज की प्रमुख खबरों पर। सुरुवातीला म्हणजे मी एक अठ्ठल बेवडा होतो, दारुडा होतो. माझ्या आईवडिलांनी जो माझ्यासाठी जो त्रास घेतला तो मला नंतर लक्षात आलं. माझ्या आईवडिलांनी मला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये भरती केलं होतं चंद्रपूरला. जेव्हा मी भरती होतो त्यावेळेस मला लक्षात आलं की माझ्या करणीमुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास झालेला आहे, समाजामध्ये खूप त्रास झालेला आहे, आर्थिक हानी खूप झालेली आहे किंवा माझ्या शारीरिकमध्ये खूप नुकसान झालेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी रिकवर झालो, जेव्हा मी व्यसनमुक्ती केंद्रातून सुटलो आणि त्याच्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रामध्ये सुद्धा काम केलं 1 वर्ष. तिथून निघाल्यानंतर जेव्हा मी गावाला आलो, माझी मार्गदर्शक माझी मामी होती. तिने बोलला का ललित तुम्ही आता काय करणार, इथे आलेले आहात, कोणतं काम करणार का पुन्हा पिणार? मी म्हणलो पिण्याचं तर मी प्रयत्न करणार नाही, मी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवणार. हे मी स्वतः म्हणजे काय बोलते ताकदमध्ये स्वतःमध्ये निर्माण करून घेतलेली होती. तर त्याच्यानंतर जेव्हा मी परिसरामध्ये बघत होतो, आमच्या गावचे लोक मुलं जे जवान मुलं आहेत 5वी ते 6वी या वर्गातील सुद्धा मुलं व्यसनाकडे वळत चाललेले आहेत. तर काही लोकांची असे प्रश्न होते माझ्याजवळ का ललित तू व्यसनमुक्ती केंद्रातून आला, तू जसं बरं झालंस तसं तू आमच्या मुलांना समजावून सांग का मी कसा होतो आणि आता कसं झालेलं आहो, ते तू आमच्या मुलांपर्यंत तुझे उत्तर पोहोचव. तर मग मी विचार केलं का मला इथपर्यंत उत्तर पोहोचवणे साहजिक नाही, त्याच्यासाठी मला कोणता तरी उपक्रम करावे लागेल. माझ्या मामीने मला सांगितलं की ललित तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र ओपन करा, म्हणजे त्याच्यानुसार काय लोक तुमच्यापर्यंत येतील, 2 शब्द त्यांना माहिती होईल व्यसनापासून दूर कसे राहायचे, तुमच्याकडे भरती राहतील, तुम्ही त्यांच्यावर एक काम कराल, एक सेवा कराल. तर या निमित्ताने मी हा व्यसनमुक्ती केंद्र ओपन केला. माझ्या मामानी ओपन करायला मदत केला, आईवडिलांनी ओपन करायला मदत केला. त्याच्यानंतर हा असा व्यसनमुक्ती ओपन केल्यानंतर हळूहळू लोकांपर्यंत माहिती पोहोचली का इथे एक आशा व्यसनमुक्ती केंद्र खुललेलं आहे. आणि हे एक आशा नाव हा यासाठी ठेवण्यात आलेला होता का म्हणजे जेवढी आपली अपेक्षा असते, घरचे लोक हरवून घेतलेले असतात का आता माझा मुलगा म्हणजे अपेक्षा सोडून दिलेल्या असतात का माझा मुलगा आता बरा होणार नाही किंवा याला कोणतं भूतबाधा केलेला आहे, तसं कोणता पण गैरसमज किंवा अंधश्रद्धेने डुबलेले असतात. पण मी लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवायचा होता की एक आशा माझ्यावर ठेवा, एक विश्वास माझ्यावर ठेवा की इथपर्यंत पोहोचवा तुमच्या व्यक्तीला, तुमच्या मुलांना. विश्वासाने मी त्याला बरं करण्याचा प्रयत्न करेन आणि मी तिथून त्यांना काढण्याचा प्रयत्न करेन. या उद्देशाने हा व्यसनमुक्ती केंद्र इथे मी चालवत आहे. लग्नाच्या आधीपासून काम करायला सुरुवात झाली आहे, कारण आम्ही क्लासमेट होतो. त्याच्यानंतर असं वाटलं की जसे माझे पती आहेत ते दूर राहू शकतात, तर दुसरे व्यक्ती का नाही. सुरुवात मी जर करायचा विचार केला तर मी स्वतःच्या वडिलांपासून केली. माझे वडील पण खूप प्यायचे, खूप घरी भांडणं व्हायचे. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी दारू सोडली, पण त्यांना कुठेतरी त्रास व्हायला लागला. त्याच्यानंतर बाबाला कुठेतरी माहीत झालं की व्यसनमुक्ती केंद्राचे व्यक्ती जे आहेत माझ्या मुलीसाठी मागणी घालत आहेत, माझ्या मुलीचं आयुष्य चांगलं व्हावं, त्यासाठी त्यांनी प्रोत्साहन केले. जा तू तिथे काम कर, तो व्यक्ती सुधरू शकतो तर तू दुसऱ्यांना सुधारण्यास मदत करू शकतो, मग आपण का प्रयत्न नाही करायचा. त्यासाठी मग मला असं वाटलं कुठेतरी आपल्या पतीला साथ द्यावी, त्यांना हिंमत जर दिली ते कुठेतरी आणखी प्रयत्न चांगल्या पद्धतीने करू शकतात. आता ही सुरुवात झालेली आहे, अजून चांगल्या पद्धतीने करता येईल, यासाठी मी यांना एक सपोर्ट सिस्टम म्हणून काम करायला सुरुवात केली. तो ये थी अब तक की प्रमुख खबरें. आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज़.